ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावाने फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे। त्यांच्याच गावातील 82 वर्षीय वृद्ध महिलेच्या फसवणुकीचा आरोप आहे। तर आमचा या जमिनीशी काडी मात्र संबंध नाही असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे। ते आटपाडी दस्त नोंदणी कार्यालयात तिला विचारलं पण नाही की तुला जमीन विकायची आहे नाही विकायची, काही ट्रान्झॅक्शन पण ऑनलाईन दाखवलेले नाही आहेत, काही नाहीत। बोगस दस्त तयार करून घेतलाय त्यांनी पूर्णपणे। दिवशी दस्त झाला त्या दिवशी काहीच ट्रान्झॅक्शन केलं नाही आहे। त्यानंतर आम्ही थोडंसं कालवा केला किंवा हरकत घेतली, म्हणजे तक्रार नोंदवली, त्या दिवशी त्यांनी ट्रान्झॅक्शन केलं 5 लाखाचं, पण ते मुद्दाम ट्रान्झॅक्शन केलेलं आहे। आता आजीचं अकाउंट पण बंद आहे आणि आजीला अशी कोणतीच अकाउंटमध्ये पैसे आल्यानंतर तिला पण कल्पना नसते कोणतीच। गोपीचंद पडळकरवरती अशी कुठली वाईट वेळ आलेली नाही की कुणाची जमीन ढापावी। गोपीचंद पडळकरच्या भावावरती अशी कुठली वाईट वेळ आलेली नाही की कुणाची तरी जमीन ढापावी। कोण इथं आलंय काय आलंय त्याची मी व्यवस्थितपणे माहिती घेईन आणि आमचा अशा कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही। त्यांना कुणीतरी नाव वगैरे घ्यायला लावलं असेल तर मी त्याची व्यवस्थितपणे माहिती घेईल। आमचा या जमिनीशी काडी मात्र संबंध नाही। आमचीच पडळकरवाडीतली जमीन पेरायला आम्हाला वेळ नाही। आमची आई कशी तरी करते म्हणून आम्ही खातो, आम्ही तिकडे जात पण नाही आणि त्यामुळे असं काही घडलंय कुणाचं तर ती आम्ही माहिती घेऊन आम्ही सांगू। आमचा कुठल्याही जमीन हडप करण्याशी आमचा काही संबंध नाही।